सबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कॅम्प पोलिसांनी केले जेरबंद। दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 12वा भळी गावचे शिवारात हॉटेल शौर्य समोर नगर पाथर्डी रोड अहिल्यानगर येथे एक इसम त्याचे कंबरेला गावठी पिस्टल लावून संशयितरित्या फिरत आहे। आत्ता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने 6 पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी तात्काळ तपास पथकातील अंमलदार यांचेसह बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याचे आदेशित केल्याने भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांनी बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन सापळा लावला असता काही वेळातच बातमीतील नमूद इसम हा दिसला। त्यास पोलीस आल्याची चाहूल लागताच तो पळू जाण्याचे तयारीत असताना पथकातील पोलीस अंमलदारांनी त्यास जागीच पकडून त्याची पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याचे कंबरेला एक गावठी बनावटीचे पिस्टल व 2 जिवंत काडतुसे मिळून आल्याने सदर इस्मास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश संजय पवार, वय 26 वर्ष, राहणार ब्रह्मतळे नागरदेवळे अहिल्यानगर असे असल्याचे सांगितल्याने सदर इस्मास माननीय उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहिल्यानगर यांनी दिनांक 16 एप्रिल 2024 पासून अहिल्यानगर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केलेले असतानाही त्याने हद्दपार आदेशाचा भंग करून तो 12वा भळी शिवारात मिळून आल्याने त्याचे विरुद्ध कॅम्प पोलीस स्टेशन गुर्न 201/2026 आर्म ॲक्ट 3/25 महाराष्ट्र पोलीस क 1951 चे कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सो, माननीय अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर भाग अहिल्यानगर डॉक्टर दिलीप टिपरसे सो यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, योगेश पवार, पोलीस अंमलदार विलास गारुडकर, रामनाथ डोळे, प्रमोद लहारे यांनी केली आहे।